जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आहे आमचा डे 2 ॲट महाबळेश्वर. तर काल आम्ही आलो हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलं आणि जास्त काही फिरायला नाही गेलो, पण आज म्हटलं चला मस्त महाबळेश्वरचे ना छान छान असे पॉइंट कव्हर करूया. सो आता आम्ही भिलारमध्ये थांबलेलो आहोत. तर इथले ना मस्त 3-4 पॉइंट आहेत जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एन्जॉय करू शकतात. तर ते पॉइंट कोणते आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला जाऊया. तर भिलार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी दरम्यान वसलेले भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला फिरण्यासाठी बरीच ठिकाणं आहेत. त्यातलंच पहिलं ठिकाण म्हणजे ॲव्हेजवर्ल्ड थीम पार्क. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एन्जॉय करतील असं हे ठिकाण आहे. इथे ॲडल्टसाठी 300 रुपीज तिकीट, तर 3 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी 200 रुपये तिकीट देऊन तुम्ही छान असं ॲडव्हेंचर पार्क, जंगल सफारी, सेल्फी पॉइंट, वॉटरफॉल हे सगळं काही एन्जॉय करू शकता. ॲव्हेजवर्ल्ड हे पाचगणीपासून 5 किलोमीटर तर महाबळेश्वर पासून 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे लहान मुलांसाठी बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहे, जसे की झिप लाईन आणि मोठे मोठे स्टॅच्यू आहेत कार्टूनचे, जे बघून लहान मुलांना असं वाटतं की कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेत आलेत. बिकॉज हे सगळे कार्टून कॅरेक्टर जे टीव्ही मध्ये बघितलेले लहान लहान, तर इथे त्यांना इतक्या मोठ्या आकारामध्ये बघून ना ते खरंच खूप जास्त खुश होतात. ह्या जागेचा प्रत्येक कॉर्नर फोटोजेनिक आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॉर्नर, प्रत्येक जागा ही वेगवेगळी बघायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी फोटो काढावं इतकी सुंदर ठिकाणं आहेत ना इथे, म्हणजे एकाच जागी तुम्हाला वेगवेगळं सगळं काही बघायला मिळेल. लहान मुलंच काय हो, मोठी सुद्धा हे बघून ना खूप खुश होतात. माझी तर गॅलरी फोटोने फुल झाली होती एकदम. चला मस्त जंगल सफारी बघायला जाऊया. ह्या जंगल सफारीमध्ये तुम्हाला ना छान असे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे प्राणी बघायला मिळतील. मग ती मुंगी असो, मगर असो, वाघ असो, चित्ता असो, सगळे काही. आणि बरेच ॲनिमल ना असे मुव्हेबल सुद्धा आहेत, जे की लहान मुलांना खरेखुरे वाटू लागतात आणि खूप जास्त छान मेंटेन केलं. इथे वॉटरफॉल सुद्धा आहेत बरेच. तर ना, आणि हे जंगल सफारी ना तुमच्या 300 रुपयाच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. ह्याच्यासाठी काही वेगळं पेड करायची गरज नाहीये तुम्हाला. हे ॲव्हेजवर्ल्ड थीम पार्क सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ओपन असतं. आणि आता इतकं सगळं फिरल्यानंतर ना भूक तर सगळ्यांनाच लागते. सो इथेच त्यांचं इनसाइड ना किंगबेरी नावाचं एक मस्त असं छोटंसं कॅफे आहे, जिथे तुम्ही ह्यांची ना स्ट्रॉबेरी क्रीम एन्जॉय करू शकता, जी की भन्नाट आहे टेस्टमध्ये. 180 रुपीजला तुम्ही ह्यांची स्ट्रॉबेरी क्रीम, अजून ह्यांच्याकडे चॉकलेट क्रीम, असं बरेच काही ऑप्शन आहेत. स्नॅकमध्ये सुद्धा ऑप्शन आहेत. आणि लिटरली मला ह्यांची स्ट्रॉबेरी क्रीम इतकी जास्त आवडली ना, आम्ही 2 ते 3 ग्लास तिघांनी संपवले. त्यानंतर सेकंड पॉइंट होता वेलॉसिटी एंटरटेनमेंट, जे की आपल्या ॲव्हेजवर्ल्ड थीम पार्क पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे एक अम्युजमेंट पार्क असून इथे तुम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटी करू शकता, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच इथे ऍक्टिव्हिटी आहे. इथे तुम्हाला ना तुमच्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज बघायला मिळतील, जसे की गो कार्टिंग, पेंटबॉल, डॅशिंग कार, बंजी इजेक्शन, बंजी ट्रॅम्पोलिन, जायंट व्हील, मेरी गो राऊंड, बेबी कार, झिप लाईन, मसाज चेअर. आणि ह्या सगळ्यांची प्राइस स्टार्ट होते 100-200 रुपयांपासून. आणि इथल्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीचे रेट्स ना मला अफोर्डेबल वाटले, म्हणजे स्टार्ट होतं फक्त 100 ते 150 रुपयांपासून. पण इथे बाकी ऍक्टिव्हिटीज पेक्षा गो कार्टिंगला सगळ्यात जास्त गर्दी होती. अक्षरशः अर्धा तासाची वेटिंग लाईन इथे होती. इथे तुम्ही गो कार्टिंगसाठी पर पर्सन 450 रुपीज देऊन ना 4 राऊंड मारू शकता. तसेच 2 पार्टनर असाल तर 750 मध्ये तुम्ही ना 4 राऊंड मारू शकता. आणि आम्हाला सुद्धा हे खूप जास्त आवडलं. त्यानंतर
तिसरं ठिकाण म्हणजे मॅप्रो गार्डन. हे पाचगणीमधील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मॅप्रो गार्डन हे फक्त एक गार्डन नसून इथे फ्रेश फ्रूट पासून बनवलेले बरेच प्रोडक्ट सुद्धा विक्रीसाठी ठेवलेले असतात. मॅप्रो गार्डन मध्ये एंट्री मारताच इथे तुम्हाला स्टार्टिंगला बऱ्याच ऍक्टिव्हिटी बघायला मिळते, जसे की फलेरो रेन. इथे मस्त वरून चॉकलेटचा असा पाऊस पडतो आणि ते आपल्याला कॅच करायचे असतात. त्यानंतर सेकंड मोस्ट इंटरेस्टेड ऍक्टिव्हिटी मला इथे दिसली ती म्हणजे ट्रॅक्टर टायर रिबाउंड. इथे ना 150 रुपीजला एक बॉल होता आणि जर तुम्ही 5 बॉल घेतले तर 500 रुपीजला. आणि तो बॉल जर तुमचा गेला ना त्या बास्केटमध्ये तर छान असा क्यूट टेडी भेटला असता, पण आमचं नशीबच नव्हतं, आम्हाला नाही भेटलं. त्यानंतर जसं तुम्ही आतमध्ये एंट्री मारायला जाताना इथे बरेचसे असे ना स्टॉल लागलेले असतात. फ्री सॅम्पल आपल्याला देतात ते. आणि स्टार्टिंगला जिथे आम्हाला ना हा गवा बार भेटला ज्याची टेस्ट भन्नाट होती. म्हणजे तिथे एक मसाला सुद्धा ठेवलेला, तो तुम्ही स्प्रिंकल करून खाऊ शकता. एक नंबर. त्यानंतर अजून पुढे पुढे आलो ना तिथे मस्त मस्त असे इंटरेस्टिंग गेम होते. अजून मागे तर आम्हाला काही भावला भेटला नाही, म्हटलं चलो इथे ट्राय करूया. इथे पण म्हणजे ना एक बॉल जरी त्या बास्केटमध्ये गेला ना तरी तुम्हाला मस्त हा भला मोठा क्यूट असा डॉगी भेटणार होता. आणि इथे सुद्धा ना सेम रेंज होती, म्हणजे एक बॉल 150ला आणि 5 बॉल 500 रुपयाला. तर आम्ही ना ते घेतले. मी ह्यांना नको म्हणत होती, म्हटलं परत नाही लागलं तर, पण हे म्हटले चलो लेट्स ट्राय इट, बघूया लागलं तर लागलं. पण आमचे 5 बॉल संपले. त्यानंतर एक्स्ट्रा घेतले पण काहीच झालं नाही. इथे सुद्धा आमचं नशीब खराब होतं. मग काय गेलो पुढे राव. त्यानंतर इथे ना पुढे पण खूप सारे गेम होते, पण आता इच्छा होत नव्हती बिकॉज 2दा हरलेलो. आणि इथे फूडसाठी गर्दी बघा, बाप रे. स्ट्रॉबेरी क्रीमसाठी मी ऑर्डर द्यायला गेली पण अर्धा ते 1 तासाची वेटिंग. आणि आम्ही नेमके ना वॅकेशनला गेलेलो म्हणजे 26 जानेवारीला, त्याच्यामुळे जास्तच गर्दी होती म्हणून आम्ही फूड काही ट्राय नाही केलं. त्यानंतर म्हटलं थोडीफार शॉपिंग करूया. त्यातल्या तर तिथे ना स्टार्टिंगला छान असं ब्ल्यूवालं ना काहीतरी ड्रिंक सर्व करत होते ज्याची टेस्ट भन्नाट होती. आम्ही सुद्धा ट्राय केलं. त्यानंतर इथे फाफडा खाकरा असं तूप लावलेलं बरंच काही काही होतं आणि सगळे पदार्थ ना इंटरेस्टिंग होते. ते बघून आम्हाला घेण्याची इच्छा जास्त होत होती. आणि मॅप्रोचं शॉपिंग सेक्शन सुद्धा खूप मोठं आहे. तुम्ही इथून ना लहान मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी मस्त अशी शॉपिंग करू शकता. मॅप्रो गार्डन फिरून झालं ना त्याच्याच अगदी बाजूला चौथा पॉईंट म्हणजे श्री मंगल, जिथे तुम्हाला चिक्की चना असे वेगवेगळे ना इतके व्हरायटी मिळतील ना, म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं. चण्यामध्ये अक्षरशः 10 ते 12 व्हरायटी होत्या आणि फ्लेवर्स पण सगळे वेगवेगळे होते, म्हणजे पुदिना, हिरवे वाटाणे, शेंगदाणे असं बरंच काही होतं. आणि इथे सुद्धा ना चिक्कीच्या बऱ्याच व्हरायटी होत्या, स्ट्रॉबेरी चिक्की, चॉकलेट चिक्की. आम्ही तर इथून भरपूर शॉपिंग केली आणि रेटसुद्धा अफोर्डेबल होते. त्यानंतर 5वं ठिकाण म्हणजे मॅप्रो गार्डनच्या जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावर असलेलं पुरोहित चिक्कीचं दुकान. हे ना दुकान खूप जास्त जुनं आहे, त्यातल्या त्यात खूप मोठं आहे. आणि इथे तर चिक्कीच्या व्हरायटीज बघून बाप रे, पिस्ता चिक्की, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, फ्रूट अँड नट इतक्या जास्त व्हरायटी होत्या ना, इथून सुद्धा तुम्ही भरपूर शॉपिंग करू शकता. त्यानंतर 6वं ठिकाण म्हणजे स्ट्रॉबेरी फार्म व्हिजिट. मॅप्रो गार्डन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही सरळ चालत गेला ना की लेफ्ट साईडला तुम्हाला छान असे लाईनमध्ये स्ट्रॉबेरीचे फार्म दिसतील, जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. फ्रेश स्ट्रॉबेरी त्यांना विचारून तुम्ही प्लग करू शकता. आणि इथे स्ट्रॉबेरीची साईज बघा ना राव, म्हणजे अक्षरशः इतकी मोठी होती ना. आणि त्यातल्या त्यात फ्रेश शेतातून तोडून आणून देत होत्या, त्यामुळे अजूनच जास्त फ्रेश. सो मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला आतमध्ये फार्ममध्ये जायचं आहे. सो ते बोलले की जा, पण तुम्ही काही तोडू नका. सो मी आतमध्ये गेली तर इथे आजीना मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी तोडत होत्या आणि बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं राव. हे बघा ना.
आणि शेतातून बाहेर निघताना मला त्या आजीनी ना मस्त 2 स्ट्रॉबेरी दिल्या, ज्या की इतक्या लाल भडक आणि गोड होत्या ना. खरंच त्या म्हटल्या की तू व्हिडिओ काढते ना, घे तुला 2 स्ट्रॉबेरी. मी पण खुश, त्या पण खुश. त्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो टेबल लँडवर, जे की त्याच्या सूर्यास्तासाठी आणि घोडेस्वारीसाठी खूप जास्त फेमस आहे. पण आम्ही आलो दुसऱ्या बाजूला, जिथून ना तुम्हाला वरती चढून जावं लागेल. म्हणजे अक्षरशः अर्धा ते 1 तास लागला असता. पण तिथे आम्हाला काकांनी सांगितलं की तुम्ही 2 किलोमीटर मागे जाऊन एक शाळा आहे, तिथून तुम्ही ना लेफ्ट टर्न मारून वर जाल ना, तर तुम्हाला जास्त चालावं लागणार नाही. डायरेक्ट तुम्ही टेबल लँडवर जाऊन पोहोचाल. म्हणून आम्ही तो रस्त्याने आलो तिकडून. जर तुम्ही गुगलवर टेबल लँडची माहिती सर्च केली ना, तर तिथे असं येतं की दिस इज ना सेकंड लॉंगेस्ट माउंटन प्लॅट्यू इन एशिया, जे समुद्रसपाटीपासून 1387 मीटर म्हणजे 4550 फूट उंच आहे. आणि आजूबाजूला तुम्हाला सुंदर असा नजारा बघायला मिळतो, जे की दऱ्या, टेकड्या आणि संपूर्ण पाचगणी शहराचं ना सुंदर असं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं. आणि एकाच ठिकाणी ना तुम्हाला 7 पॉईंट बघायला मिळतात, असं ते घोडेस्वारीवाले दादा आम्हाला सांगत होते. तुम्ही घोड्यावर बसून छान असं घोडेस्वारी करत सुद्धा हे 7 पॉईंट कव्हर करू शकता, किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही चालत सुद्धा हे पॉईंट कव्हर करू शकता. खूपच सुंदर जागा आहे राव. आणि इथे ना मस्त असे गेमचे पॉईंट सुद्धा भरपूर आहेत, खाण्यापिण्याचे स्टॉल सुद्धा भरपूर आहेत. आणि ते एका स्पॉटवर ना खूप जास्त गर्दी होती, ती म्हणजे कांदा भजी आणि चहासाठी. आणि थंडी सुद्धा वाढलेली, तर म्हटलं चला छान असं कांदा भजी एन्जॉय करूया. जर तुम्ही भिलारमध्ये स्टे करत असाल ना, तर एका दिवसात तुम्ही 6 ते 7 पॉईंट कव्हर करू शकता. आणि खरंच जास्त काही स्ट्रेस पण होत नाही, मस्त अगदी कमी वेळात ते पॉईंट कव्हर होतात आणि एन्जॉय सुद्धा करायला मिळतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, थँक्स फॉर वॉचिंग.